मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आणि श्रेष्ठ नेते, कुशल संघटक आदरणीय मानकर गुरुजींच्या प्रतिमेला वंदन करतो। सौ मातोश्रींच्या चरणी देखील वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक संजयजी भेंडे, विजयजी रामलाले, अशोकजी अग्रवाल, सत्कार मूर्ती, विजयसिंहजी वालिया, उल्लासजी फडके, जितेंद्र भेंडे, रोशनलालजी मिश्रा, मुकेजी, या संस्थेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, विशेषतः आमचे मोठे बंधू पूर्व आमदार माननीय केशवरावजी मानकर, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय माजी आमदार भैरवसिंहजी, माननीय आमदार संजय पुरामजी, या जिल्ह्याचे संघटन मंत्री श्री बाळ अंजनकरजी, संगीतवारजी, सुखदेवजी कुत्रे, माझ्याबरोबर इथे मंचावर असलेले या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट गुराडेजी, उपस्थित सर्व सन्माननीय पालकवर्ग, विशेष अतिथी, शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या संपूर्ण भावना आणि आदरांजली मानकर गुरुजींच्या चरणी वाहतो। एक अशी वालियाजींनी सांगितल्याप्रमाणे ज्या काळामध्ये शिक्षणाची सोय तहसील आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये नव्हती, त्यावेळेला 1960 मध्ये प्रयत्नपूर्वक एक संस्था अत्यंत कमी जागेमध्ये कमी लोकांच्या सहकार्याने सुरू केली आणि वाढता 75व्या वर्षाकडे अतिक्रमण करणाऱ्या आणि मार्गक्रमण करणाऱ्या या संस्थेच्या एकूण 13 संस्था कार्यरत आहेत। 6,500 विद्यार्थी, 350 शिक्षक वृंद, 60-70 कर्मचारी, इतर असंख्य विद्यार्थी जे आतापर्यंत शिकून निघून गेले, त्यांचा संपूर्ण पालकवर्ग हा असा प्रचंड परिवार घेऊन ही संस्था काम करते आणि या कामाचं यशच आपण इथं बघितलं की आता ज्या मुलांचा इथं सत्कार झाला त्या क्रीडा क्षेत्रामधल्या किंवा मग संगीत टॉपर्सच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातल्या त्या सर्व लोकांचा जो काही सत्कार झाला, त्या सत्कारामध्ये उल्लेख केलेल्या त्यांच्या प्रत्येक यशाचं जेव्हा आपण नोंद घेतली असेल तेव्हा लक्षात आलं असेल की या संस्थेने या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं तयार केलं। आत्ता एक विद्यार्थी येऊन गेला, त्याला 92% इलेक्ट्रिकमध्ये मिळाले। त्याला मी विचारलं काही कुठे प्रयत्न जॉबसाठी सुरू आहे का? तो म्हणतो ना, माझी पुढची UPSCची तयारी सुरू आहे। म्हणजे इतपत उंची या विद्यार्थ्यांना घडवण्याची क्षमता या संस्थेच्या संचालक मंडळात आणि शिक्षकांमध्ये आहे आणि त्यामुळे या आमगाव आणि आमगावच्या परिसरामधल्या 100-150 किलोमीटरच्या भागामधील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था अत्यंत आदर्श ठरलेली आहे आणि त्यामुळे जितकं अभिनंदन केशवरावजींचं आणि संचालकांचं करावं तेवढं कमी आहे। मुळात आपण जेव्हा मानकर गुरुजींच्या जीवनाकडे बघतो तेव्हा लक्षात असं येतं की आपण एखाद्या कामाची सुरुवात करायची असेल, कुठल्याही एखाद्या संस्थेची सुरुवात करायची असेल, मग ते एखाद्या संस्थेच्या स्थापनेपासून करायची, ती समाजाच्या दृष्टीनं काम करणाऱ्या समाजोपयोगी कार्यांची असेल, संघटनेच्या दृष्टीनं राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना असेल, ज्या एका तन्मयतेने आणि ज्या समर्पणानं काम करावं लागतं ते काम निश्चित रूपानं आज आपल्यासमोर इथं दिसत आहे। गुरुजींच्या प्रेरणेने अनेक लोक लहानाचे मोठे झाले। ज्या काळामध्ये त्यांनी काम केलं राजकीय क्षेत्रामध्ये, त्यावेळेला ज्या विचारांना घेऊन काम केलं, त्या विचारांची मान्यता जर आपण त्यावेळेच्या कसोटीवर तपासली तर अत्यंत थोडी होती।
पण एकेका माणसाला जोडत 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 त्यांनी जो एक विशाल वटवृक्ष तयार केला, तो जो गंगोत्रीमध्ये देखील आम्हाला जमला नाही, त्या ठिकाणून आम्हाला कोणी निर्वाचन करून पाठवता आला नाही, तो या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून मानकर सरांना यश आलं, गुरुजींना यश आलंय. त्यांच्या संघटन कौशल्याचं एक प्रकारे दृष्टांत आपल्याला लक्षात आला असं. अनेक लोकांना या जिल्ह्यातून आमदार खासदार होण्याची संधी त्यावेळेला मिळाली, जेव्हा नागपूर सारख्या शहरामध्ये देखील ती संधी आपल्याला कधी उपलब्ध नव्हती. आज आम्ही जेव्हा संघटनेच्या रचनेकडे पाहतो त्यावेळेला आम्ही लक्षात येते की आम्ही अगदी खालच्या बूथच्या समिती 50 प्रमुखापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आणि यशाची कल्पना करतो आणि यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यावेळेला जेव्हा चित्र आपण लक्षात येतं की त्यावेळेला किती अपार कष्ट करून ज्या गावामध्ये कधी बूथ समिती नाही, 4 माणसं नाहीत, त्या गावामधून प्रतिनिधी निवडून आणणं आणि संघटनेचं काम या स्तरापर्यंत नेणं, हे एक विशाल काम त्यांनी आपल्या याच्यामध्ये केलं. आणि म्हणूनच गुरुजी सगळ्यांच्या श्रद्धेचे केंद्र बनले. मी आता वर्तमानपत्र वाचतो. या वर्तमानपत्रामध्ये तुकारामांच्या बाबतीमध्ये एक त्यांनी लेख त्याच्यामध्ये लिहिला की पूजा कशी करावी, पूजा कशी असली पाहिजे, पूजा ही समर्पणतेने केली पाहिजे. ज्या इच्छित कल्पनेने आपण पूजा करतो ते जर आपण कल्पना केली तर आपल्याला या कलियुगामध्ये कधीच यश मिळत नाही. पण ती जर समाजाच्या विकासाच्या कल्पनेने जर एखाद्या पूजेचं कार्य हातामध्ये घेतलं, ते पवित्र कार्य हातामध्ये घेतलं आणि त्या समर्पणाच्या भावनेतून आपण जर ते कार्य केलं तर निश्चित रूपानं त्यामध्ये यश मिळतं. हा आजचा एक सुंदर लेख त्या वार्तामध्ये छापून आलेला. गुरुजींनी हेच काम, गुरुजींनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण विदर्भामध्ये आपल्या फडकेंनी सांगितल्याप्रमाणे झंझावती गौरवणारे कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली, त्यावेळेच्या लोकांचं समर्पण असंच होतं. माझ्या वडिलांबरोबर स्वर्गीय पंडित दक्षिणाजी व्यासांबरोबर त्यांचे फार जवळचे संबंध होते. माझ्या घरी येणं जाणं होतं. मी फार लहान होतो, पण त्या याच्यामधून या लोकांचं येणं जाणं देखील असं वाटायचं की आपल्याकडे कोणीतरी अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती आलेला आहे. आणि त्या सगळ्यांना बघता बघता, त्यांच्या व्यक्तिमत्वातून बघता बघता जे संस्कार प्राप्त झाले, त्या संस्काराची झोळी घेऊनच आज आम्ही समाज क्षेत्रामध्ये काम करतो, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. आणि म्हणून जेव्हा तो लेख वाचला त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे आणि संत तुकाराम महाराजांची त्यांनी ओवी देखील लिहिलेलं आहे, ते वाचून दाखव. करावी ते पूजा मनेची उत्तम, उत्तम पूजा मनापासून करावी. जी कुठली पूजा करायची असेल, लौकिकाचे काम काय असेल त्याच्यामध्ये आपल्याला बाकी लौकिक गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही. काय मिळेल, काय मिळणार नाही, काय यश मिळेल नाही मिळेल, तो विषय नाही. पूजा करताना समर्पणाने पूजा ती केली पाहिजे. कळावे तेयासी कळावे अंतरीचे, कारण ते साचे साच अंगी. आपल्या अंगी ते गुण आलं पाहिजे. ते आपल्या अंगामध्ये जर भिनलं तर मग मात्र माणसाला काही यश, जे कल्पना केलेली आहे ते यश देखील प्राप्त होतो. अतिशया अति लाभ किंवा घात फळ देते चित्त बीजास. आज केशवरावजी मानकर जे बीज घेऊन चालले, त्यांनी कधी लाभ आणि हानी याचा विचार केला नाही. छोट्याशा जागेतून त्यांनी एक मोठी संस्था उभारण्याचं काम घेतलं. गुरुजींच्या ध्यानीमध्ये इतकं काम नव्हतं, तेवढं काम, तेवढं सगळं प्रचंड डोलारा उभा करणार. कारण गुरुजींनी जे व्रत घेतलाय ते व्रत ज्या उद्देशाने घेतलाय, ज्या उद्दिष्टाने घेतलाय, ज्या विचारांनी घेतलाय, ज्या समाजासाठी घेतलाय, त्या समाजाला कसं न्याय देता येईल या दृष्टिकोनातून केशवरावजींनी काम केलं. आणि केशवरावजींनी खरंच उत्कृष्ट हे सगळं काम सांभाळलेलं आहे. आणि म्हणूनच त्याच याच्यामध्ये पुढे लेखामध्ये असं म्हटलं आहे की ज्ञानेश्वरांनी पसायदान दिलं आणि हे पसायदान जे दिलं ते पसायदान आपल्या भारतीय सनातन परंपरेला मिळालेली एक पर्वणी आहे. आपण पसायदान जेव्हा म्हणतो तेव्हा त्या पसायदानाच्या शब्दांचा अर्थ आपण जर बघितला तर आपल्याला लक्षात येते की सांगितलं काय, उपमा काय दिलेले आहेत आणि त्या उपमांच्या मागे जे भाव दडले आहेत ते भाव काय आहेत याचा जेव्हा उल्लेख करतात तेव्हा त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की चंद्रमय जे अलांछन, मार्तंड जे तापहीन.
या 2 वाक्यांमध्ये ज्ञानेश्वरीचा जो अर्थ आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे तो असाच आहे या पसायदानातला, की आपल्या चंद्राला लांछन आहे, डाग आहे त्याला एक, पण तरी त्याची आवश्यकता, शीतलता, त्याची मधुरता, त्याचं आकर्षण आपल्याला असतं. त्याच्यावर डाग जरी असला तरी तो आपल्याला हवावा असं वाटतो. पहिलं की मानकर गुरुजी ज्या क्षणी मृदू होते ते मृदू होतेच होते. प्रचंड क्षमता होती ऐकण्याची, लोकांचं समाधान करण्याची, लोकांना समजवण्याची, संघटन उभं करण्याची, पण त्याच वेळेला आवश्यक वेळेला कठोर देखील वृत्ती त्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यातूनच जे काही घडलं त्याचं आज सगळं शिखर यशाचं आपण सगळे बघतो. अशा या पावन व्यक्तिमत्वाला त्यांचं स्मरण आपण करूया, त्यांना विनम्र अभिवादन करूया. या संस्थेच्या पुढच्या येणाऱ्या वर्षासाठी शुभेच्छा देतो. आणि केशवरावजींनी सांगितलं की तुम्ही आम्हाला इथे स्वार्थीच्या माध्यमातून नाही, ते तुमचं केवळ नाही तर आमचं देखील कर्तव्य आहे की अशा संस्थांच्या मागे आम्ही देखील उभं राहायला पाहिजे, कारण आम्ही त्या पठडीतनं तयार झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या या कार्याला जर थोडासा आमचा खारीचा वाटा जरी आम्हाला लावता आला तरी निश्चित रूपानं आम्ही ते काम निश्चित रूपानं करू. आपल्या सर्वांना एका प्रचंड इथे उत्साहाबद्दल, उपस्थितीबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. ज्या 6 कार्यक्रमांची इथे योजना झाली, शिवतांडवपासून सुरुवात झाली, अत्यंत आधुनिक इस्रोपर्यंतच्या त्या मुलांनी, त्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करणारं दृश्य आता समोर दिलं. म्हणजे सनातनापासून तर आधुनिकतेच्या वैज्ञानिकांपर्यंत आपल्याला जो त्यांनी एक बोध करून दिला आणि त्यातला जो एक संस्कार बागबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यामधून शिकवण मिळेल आणि त्या पद्धतीने ते वर्तन करतील. एवढंच आपल्यासमोर इथे बोलतो. मला इथे बोलावलं आणि उद्घाटक म्हणून उद्घाटन करण्याची संधी, मोठेपण मला केशवरावजींनी दिलं, त्याबद्दल विनम्रतेनं त्यांचा, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा, संस्थेचा, आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय श्रीराम.